आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. हॅलो, दुर्वा म्हणाली. नुकताच तिने रीनाला फोन लावला होता. हा, बोल. पलीकडून रीनाचा आवाज आला. काय ग, काय झालं? आवाज का असा येतोय तुझा? दुर्वा म्हणाली. काय झालंय हे जाऊन तुझ्या नवऱ्याला विचार. काल रात्रीपासून नीट आवाज निघत नाहीये माझा. पलीकडून रीना वैतागलेल्या आवाजात म्हणाली. तसं दुर्वाला हसायला चालत. आय एम रिअली सॉरी यार, ते माझ्या बाबतीत जरा जास्तच पॉझिटिव्ह आहेत. दुर्वा तिची माफी मागत म्हणाली. हो, पण तुमची लव्ह स्टोरी सेट करण्याच्या नादात मी ऑलमोस्ट स्वर्गाच्या दाराला टच करून आली आहे. त्याचं काय? रीना म्हणाली. सॉरी यार, खरंच सॉरी. दुर्वा परत तिची माफी मागत म्हणाली. इट्स ओके, तुझ्यासाठी फक्त मी त्यांना माफ करते, नाहीतर सोडलं नसतं. रीना म्हणाली. तसं दुर्वाच्या भुवया उंचावल्या. अच्छा, नक्की काय केलं असतंस तू? दुर्वाने विचारलं. अरे, एका जर्नलिस्टचा गळा पकडलाय त्यांनी. ही बातमी तर मी नमक मिरची लावून सगळ्या चॅनलवर पब्लिश केली असती. एका जर्नलिस्टचा गळा दाबण्यासाठी कमीत कमी 6 महिने तरी मी त्यांना जेलमध्ये पाठवलंच असतं. रीना एकदम सिरियस आवाजात म्हणाली. पण तिची धमकी ऐकून दुर्वाला मात्र हसू आलं. हसायला काय झालंय तुला? पलीकडून रीना वैतागलेल्या आवाजात म्हणाली. काही नाही, असंच. दुर्वाने तिचं हसू कंट्रोल करत उत्तर दिलं. एनिवेज, चल, खूप काम बाकी आहे माझं. करते मी तुला रात्री निवांत फोन. बाय. रीना म्हणाली. हो, बाय. असं म्हणत दुर्वाने फोन ठेवून दिला. हे वहिनी, हाऊ आर यू नाव? फिलिंग बेटर? सूर्या आतमध्ये येत म्हणाला. तशी ती आश्चर्याने डोळे फाडून त्याच्याकडे बघू लागली. तू इथे काय करतोयस? आज ऑफिसमध्ये काही काम नव्हतं का? ती त्याच्याकडे बघून म्हणाली. नाही ग, 2 मीटिंग्स होत्या, त्या संपल्या, मग आलो. आता शिवादाची ड्युटी संपली, आता माझी ड्युटी चालू. सूर्या हातातली बॅग सोफ्यावर ठेवत म्हणाला. तो घरी येताच सरळ तिच्या रूममध्ये आला होता. त्याचं बोलणं ऐकून तर तिने डोक्यालाच हात लावला. सूर्या, अरे मी एकदम ठीक आहे, मला काहीही झालेलं नाहीये. तुम्ही लोक काय इतके हायपर होताय? आजारी नसून सुद्धा आजारी असल्याचा फील करून देताय तुम्ही सगळे. दुर्वा बारीक चेहरा करून म्हणाली. तसं त्याला हसायलाच आलं. ओके, तुला ठीक वाटतंय का? त्याने विचारलं. मला काहीही झालेलं नव्हतं, थोडं बॉडी पेन होतं, बस इतकंच. ती डोक्याला हात लावून म्हणाली. ओके, ग्रेट. मग आपण आज क्रिकेट खेळूया. तो म्हणाला. तशी ती डोळे मोठे करून त्याच्याकडे बघू लागली. व्हॉट? तिने आश्चर्यानेच विचारलं. हो, तुला क्रिकेट खेळता येत नाही का? त्याने विचारलं. हो, मीन्स नाही, आय मीन येतं, पण मी नाही खेळू शकत. ती अडखळीत म्हणाली. का? त्याने विचारलं.
अरे का म्हणजे काय, हे सासर आहे माझं आणि सगळ्यांसमोर मी असं साडी घालून क्रिकेट खेळल्यावर कसं वाटेल ते, ती म्हणाली. ओ गॉड वहिनी, कुठल्या जमान्यात राहतेस तू? हे माझं सासर, हे माझं माहेर. सासरी मी हे नाही करू शकत, ते नाही करू शकत. सी, आपल्या घरात कोणी तुला सुनेसारखं वागवलंय का? इनफॅक्ट तुला कोणी घरात साडीच घाल असा हट्ट पण करत नाही. तूच आपली टिपिकल सुनेसारखी साडी घालून फिरत असतेस. अरे मॉडर्न जमाना आहे, तुला हवं ते घालत जा. तो बिनधास्तपणे म्हणाला. सूर्या, तू या घरचा मुलगा आहेस, त्यामुळे तू इतक्या बिनधास्तपणे बोलू शकतोस. पण मी या घरची सून आहे आणि मान्य आहे की मला घरात कधी कोणी सुनेसारखं वागवत नाही. पण म्हणून मी माझी मर्यादा सोडून वागायचं, ते माझ्या मनाला पटत नाही, ती म्हणाली. तसं त्याने सुस्कारा सोडला. ओके, ॲज युअर विश. तो सोफ्यावरून उठत म्हणाला. बरं तू आराम कर, मी जाऊन फ्रेश होतो. तो म्हणाला आणि बाहेर निघून गेला. वेडा, क्रिकेट खेळूया म्हणे. दोघे पक्के वेडे आहेत, पण खूप क्यूट आहेत. ती दाराकडे बघून स्वतःशीच हसत म्हणाली. हे व्हॉट्सअप ब्रो. सूर्या शिवाच्या रूममध्ये येत म्हणाला. नथिंग, तू बोल. कसा चालू आहे तुझा नवीन प्रोजेक्ट? शिवा लॅपटॉपमध्ये एक मेल टाईप करत म्हणाला. प्रोजेक्ट? माझा कोणता प्रोजेक्ट? सूर्याला तो काय बोलला तेच कळलं नाही. मेरे बाबू ने खाना खाया, तो वाला प्रोजेक्ट. शिवा गालात हसत म्हणाला. तसं सूर्याने रागात त्याच्याकडे पाहिलं. कर तू माझी मस्करी. आज तुझा दिवस आहे, पण कधीतरी माझा पण एक. सूर्या सोफ्यावर आडवं लोळत म्हणाला. धाकलं मालक, जेवण आणलंय. दारातून शीला मावशी म्हणाल्या. आणा मावशी, आणा मावशी पटकन, खूप भूक लागली. सूर्या उठून बसत म्हणाला. शीला मावशींनी जेवणाचं ताट त्याच्या हातात दिलं आणि त्या बाहेर निघून गेल्या. खा खा, पोटभर जेवून घे. लग्न झाल्यावर असं सुखाचं जेवण तुझ्या नशिबी नसणार आहे. शिवा परत त्याला टोमणा मारत म्हणाला. तसा सूर्या जेवता जेवताच थांबला. देख भाई, मेरी वाली अलग है. सूर्या चमच्याने डाळपीठ म्हणाला. हाँ भाई, तेरी वाली सच में अलग है, क्योंकि वो दिवाकर निंबाळकर की बेटी है. शिवा मेल सेंड करत म्हणाला. पण त्याचं वाक्य ऐकून सूर्याचा इत्तूसा चेहरा अजूनच पडला. अबे होय, देवदास की औलाद, काय झालं तोंड पाडायला? शिवा उठून त्याच्या जवळ येत म्हणाला. खरं बोललास यार तू. माझ्या लव्ह स्टोरीचा सगळ्यात मोठा विलन ना फक्त एकच माणूस आहे, तो म्हणजे दिवाकर मामा. त्याचं काहीतरी करायला हवं यार. सूर्या म्हणाला. डोंट वरी ब्रदर, तू ती म्हण ऐकलीस का? क्योंकि सासरा भी कभी जावई था. शिवा म्हणाला. शिवादा, अशी कुठलीही म्हण नाहीये. एक सिरियल होती, क्योंकि सास भी कभी बहू थी, ज्याचा पोस्टमॉर्टम करून तू त्याला नवीन नाव दिलेस. सूर्या डोक्याला हात लावत म्हणाला. हा त्याचा बाप तोच. तू शब्द नको बघू यार, त्या मागच्या भावना बघ.
शिवा म्हणाला. पण त्याचं काय इथे? सूर्या एक घास तोंडात टाकत म्हणाला. अरे तुला कळलं नाही मला काय म्हणायचं ते. हे बघ, जसं भाई दिवाकर मामांचा जावई आहे तसंच दिवाकर मामा पण कोणाचे तरी जावई असतीलच ना. त्या कोहिनूर मामी ढगातून थोडीच ना पडल्यात खाली. त्यांना पण कोणीतरी जन्म दिलाच असेल ना. आपण दिवाकर मामांच्या सासऱ्यांना जाऊन भेटू आणि त्यांच्याकडे तुझा वशिला लावू. शिवा म्हणाला. तसं सूर्याने वैतागून त्याच्याकडे पाहिलं. पहिली गोष्ट, मामींचं नाव कोहिनूर मामी नाही आहे, रत्ना मामी आहे. तू का सगळ्यांच्या नावाची धज्जिया उडवत असतोस रे? सूर्या म्हणाला. आता मला नाही लक्षात राहत नावं, त्याला मी काय करू? आता ती माझी पी आहे. काय बरं नाव आहे तिचं? ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, नगारा, पसारा, नाही सितारा, नाही यार फवारा. अरे काय नाव आहे यार त्या पोरीचं? शिवा ताराचं नाव आठवत म्हणाला. तुला तारा म्हणायचंय का? सूर्याने विचारलं. हा राईट, तारा. त्या पोरीचं नाव काही केल्या माझ्या लक्षात राहत नाही. शिवा म्हणाला. तिचंच काय, तुला अशी बरीचशी नावं लक्षात राहत नाहीत. हा सगळा ना तू डोक्यावर पडल्याचा परिणाम आहे. सूर्या म्हणाला. तसं शिवाने रागात त्याच्याकडे पाहिलं. आय मीन तू झाडावरून लहानपणी जे डोक्यावर पडला होतास ना, त्यामुळे तुझ्या स्मरणशक्तीवर थोडा परिणाम झालाय असं मला वाटतं. सूर्या त्याची नजर बघून सावध पवित्रा घेत म्हणाला. बरं ते सोड, आज मी कुठे जाणार आहे ते विचार. शिवा विषय बदलत म्हणाला. गर्लफ्रेंड सोबत डेटवर? सूर्याने विचारलं. नाही रे, वो गलिया तो हम कब की छोड चुके. आत्ता मला एक नवीन वेड लागलाय. शिवा म्हणाला. प्रेमाचं? सूर्याने भुवया उंचावत विचारलं. ते मला नाही तुला लागलंय. शिवा म्हणाला. मग तुला कशाचं वेड लागलंय? सूर्या उठून उभं राहत म्हणाला. कारण त्याचं जेवण झालं होतं. बाईक रेसिंगचं. शिवा म्हणाला. तसं सूर्या आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागला. शिवादा, तू परत तो खेळ सुरू केलास? सूर्या म्हणाला. येस, खूप ट्राय केलं मी स्वतःला अडवण्याचं, पण नाही शक्य ते मला. ॲक्सिडेंटमध्ये हातपाय काम करत नव्हते म्हणून गप्प होतो, पण आत्ता मी एकदम ठणठणते. थोड्या वेळापूर्वीच कोणाचा फोन आला होता. आज टेकडीवर बाईक रेसिंग आहे आणि हाच चान्स आहे पुन्हा एकदा स्वतःला प्रूव्ह करण्याचा. शिवा उत्साहाने म्हणाला. त्याला बाईक रेसिंगचं खूप वेळ होतं. शिवादा, मागच्या वेळी काय झालं होतं आठवतंय ना? त्या पोरांसोबत तुझं भांडण झालं होतं. आतल्या आत सगळं मिटलं म्हणून ठीक आहे, नाहीतर तो मॅटर जर भाईपर्यंत पोचला असता ना, तर तुझं काही खरं नव्हतं. त्याला असले प्रकार अजिबात आवडत नाही, हे माहिती आहे ना तुला? सूर्या त्याला समजावत म्हणाला. जसं त्यावेळी त्याला कळलं नाही तसं यावेळी पण कळणार नाही. आणि डोंट वरी, आजची रेस गावगुंडांची नाही आहे, तर कॉलेजच्या स्टुडंट्सची आहे. शिवा म्हणाला. जर कॉलेजच्या स्टुडंट्सची रेस आहे तर मग त्यात तू कसा भाग घेणार आहेस? सूर्याने विचारलं. एका कॉलेज स्टुडंटसोबत एक आउटसायडर पार्टनर अलाउड आहे आणि मी कुणाच्या भावासोबत पार्टिसिपेट करणार आहे. अँड आय एम डॅम शुअर की प्राईज आम्हालाच मिळणार. शिवा म्हणाला. शिवादा, तू खूप मोठी रिस्क घेतोयस हा. भाईला कळलं ना तर खूप मोठा लोचा होईल.
सूर्या त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होता. भाईला नाही कळणार, कारण त्याच्या दृष्टीने आपण दोघं सोबत असणार आहोत. शिवा दात विचकत म्हणाला. तसं सूर्याने भुवया उंचावत त्याच्याकडे पाहिलं. मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाहीये. सूर्या टिश्यू पेपरने त्याचे हात पुसत म्हणाला. बस काय यार, हीच काय आपली दोस्ती. शिवा त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाला. आपल्यात काहीही दोस्ती वगैरे नाही ना. आधीच तुझ्यामुळे मी माती खाऊन बसलोय. आता अजून मोठी रिस्क नाही घेऊ शकत. सूर्या त्याचा हात बाजूला करत म्हणाला. माझ्यामुळे काय माती खाल्ली तू? शिवाने भुवया उंचावत विचारलं. काय माती खाल्लीये हे तू मला नाही, स्वतःला विचार. तुझ्या बोलण्यात येऊन मी पण सकाळी भाईला टशन दिलीये. मग आता मला त्याचा खूप पश्चाताप होतोय. सूर्या तोंड बारीक करत म्हणाला. हो हॅलो, भाईची चूक होती हा, म्हणून आपण त्याच्यावर रागवलं. त्यात आपण काहीही चुकीचं केलेलं नाहीये. शिवा बेफिकीरपणे म्हणाला. आय नो, पण हा त्या दोघांचा पर्सनल मॅटर आहे. त्यात आपण न पडलेलंच बरं आहे. आणि एक गोष्ट तुझ्या लक्षात आली नाहीये, हे कधी ना कधी होणारच होतं. पण याच गोष्टीमुळे आता आपलं प्रमोशन होण्याची शक्यता आहे. सूर्या म्हणाला. दुपारी चढवून आलायस का बे तू? तूच कंपनीचा मालक आहेस आणि आता तुला प्रमोशन कशाला पाहिजे? तो काय बोलला हे सगळं शिवाच्या डोक्यावरून गेलं होतं. तसं नाही रे, कंपनीतलं प्रमोशन नाही, घरातलं प्रमोशन. सी, भाई आणि वहिनी त्यांच्या नात्यात एक स्टेप पुढे गेले. म्हणजे आत्ता पुढच्या काही येणाऱ्या महिन्यात ते दोघे आई बाबा होण्याची शक्यता आहे. मग तू आणि मी काका होऊ. तू मोठा काका आणि मी छोटा काका. अक्का पणजी होईल. बाबा आणि अप्पा आजोबा होते. वाव, किती भारी वाटेल ना. सूर्या पुढची स्वप्न रंगत म्हणाला. पण त्याचं हे बोलणं ऐकून आत्ता कुठे शिवाची ट्यूब पेटली. हा यार, मी तर हा विचारच केला नव्हता. शिवा त्याचं डोकं खाजवत म्हणाला. आधी माझा विश्वास नव्हता, पण आत्ता माझा पक्का विश्वास बसलाय की तू खरंच वर्जिन आहेस. सूर्या म्हणाला. तसं शिवाने बेडवरची उशी त्याच्या तोंडावर फेकून मारली. मारू नकोस, खरं तेच बोलतोय मी. तुझ्यामुळे मी पण भाईला टशन दिलीये. आता त्याचा राग भाईने माझ्या आणि राधाच्या लव्ह स्टोरीवर काढू नये म्हणजे मिळवलं. सूर्या हातातली उशी छातीशी पकडत म्हणाला. ते जाऊ दे, मला सांग, भाई आणि वहिनीचं बाळ मला शिवा काका म्हणेल ना? शिवा बेडवर उताना झोपत म्हणाला. नाही, तो तुला म्हणेल, ए शिवा चल एक बाइक की रेस हो जाए. सूर्या ऍक्टिंग करत म्हणाला. तसं शिवाने अजून एक उशी त्याच्या तोंडावर फेकून मारली. कुत्र्या, माझी मस्करी करतोयस? तू बघच, आजची रेस तर मीच जिंकणार आहे. जेव्हा माझा छोटा बॉक्सर येईल ना, तेव्हा तो पण गर्वाने म्हणेल की माझा काका चॅम्पियन आहे. शिवा स्वतःच्या शर्टची कॉलर उडवत म्हणाला. म्हणजे तू आत्तापासूनच त्याचं प्रोफेशन चूज करून ठेवलंयस? सूर्या म्हणाला. हो, मुलगा असो किंवा मुलगी, त्यांना मी असं बनवेन ना की कोणाची त्यांच्याकडे नजर वर करून बघायची हिंमत होणार नाही. त्याच्या एका फटक्यात समोरच्याचे दात घशात जातील. शिवा म्हणाला. त्यांना आधी येऊ तर दे, मग बॉक्सर बनव नाहीतर पैलवान बनव. सूर्या त्याच्यावर हसत म्हणाला. हो यार, ते पण आहे, आणि त्यासाठी आपण भाईला हेल्प केली पाहिजे. शिवा म्हणाला.
कसली हेल्प? सूर्याने विचारलं. अरे रत्ताळ्या, जर आपल्याला काका व्हायचं असेल तर त्या दोघांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. आणि इथे त्यांचं एकत्र राहणं अशक्य आहे, कारण भाई कामात इतका व्यस्त असतो ना की त्या दोघांना निवांत असा वेळच मिळत नाही. आपण एक काम करूया, त्या दोघांना कुठेतरी फिरायला पाठवून देऊ. शिवा त्याची नसलेली बुद्धी चालवत म्हणाला. आयडिया चांगली आहे, पण सकाळी भाई काय बोलला ते ऐकलंस ना? उद्या तो मुंबईला जाणार आहे. सूर्या म्हणाला. ते तर फक्त 2 दिवसाच्या कामासाठी जाणार आहे. तो तिथून आला की मग आपण भाई आणि वहिनीला कुठेतरी फिरायला पाठवून देऊ. शिवा म्हणाला. आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. आधीच आपण दोघं माती खाऊन बसलोय. सगळ्यात आधी त्यासाठी भाईला सॉरी बोलावं लागेल. तुझं काही नाही बाबा, पण माझी सगळी होप सध्या भाईच आहे. सूर्या म्हणाला. हा, तुझी होप कुठे अडकली आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे. शिवा त्याच्यावर हसत म्हणाला. तुला नक्की काय म्हणायचंय? सूर्याने बारीक नजर करत विचारलं. सांगतो. नाही, दाखवतो. असं म्हणत शिवाने त्याचा मोबाईल घेतला आणि युट्यूबवर गाणं लावलं. राधा तेरी चुनरी राधा तेरा चल्ला. पण ते गाणं ऐकताच सूर्याने त्याच्याजवळ असलेल्या दोन्ही उषा शिवाच्या अंगावर फेकून मारल्या. त्याच सायंकाळी. हो आई, काहीच हरकत नाही. तुम्ही जाऊन या, राधा राहील माझ्याकडे. दुर्वा फोनवर तिच्या आईसोबत बोलत होती. रत्ना, माझ्याकडे फोन दे आणि तू जाऊन माझ्यासाठी चहा टाक. दुर्वाचे बाबा रत्नाच्या हातून फोन घेत म्हणाले. तसं त्या हो म्हणत किचनकडे निघून गेल्या. हॅलो, दिवाकर म्हणाले. हा बाबा, बोला ना. दुर्वा म्हणाली. हे बघ बाळ, मी 2 दिवसांसाठी राधाला तुझ्याकडे पाठवतोय, पण तिची नीट काळजी घे. मला त्या पाटलांवर जराही भरोसा नाहीये. जमिनीचं काम नसतं ना तर मी अकोल्याला गेलोच नसतो, पण कागदपत्रांवर आमच्या दोघांची पण सही हवी आहे. आणि राधाची परीक्षा जवळ येते, त्यामुळे तिचं कॉलेज बुडवता येणार नाही. म्हणून खूप विश्वासाने मी तिला तुझ्याकडे पाठवतोय. दिवाकर म्हणाले. हो बाबा, तुम्ही नका काळजी करू, राहील ती इथेच. आणि एक सांगू का, तुम्ही पाटलांना खूप चुकीचं समजताय. ते सगळे खरंच खूप चांगले आहेत. माझी तर खूप काळजी घेतात. चांगली गोष्ट आहे, आणि त्यांनी तुझी काळजी घ्यायलाच पाहिजे, कारण त्यांच्यामुळेच तुला खूप काही सहन करावं लागलंय. त्यामुळे तुझी काळजी घेऊन ते काही तुझ्यावर मोठे उपकार करत नाहीयेत. बरं ते सोड, मला झालेल्या गोष्टींवर आत्ता बोलायचं नाहीये. आम्ही दोघे रिटर्न येईपर्यंत राधाची काळजी घे. आणि जरा स्पष्टच बोलतो, त्या शिवाला तिच्यापासून थोडं लांब ठेव. मला तो अजिबात आवडत नाही. दिवाकर म्हणाले. तसं दुर्वाला थोडा रागच आला. बाबा, तुम्ही थोडं अति करताय असं वाटत नाहीये का तुम्हाला? तुम्ही शिवाला जसं समजता तसा तो अजिबात नाहीये. खूप लव्हिंग आणि केअरिंग आहे. मी तुम्हाला प्रॉमिस करते की 2 दिवस राधाला या घरात कसलाच त्रास होणार नाही. मी तिची अगदी व्यवस्थित काळजी घेईन. बाकी तुम्ही माझ्या घरच्यांबद्दल काही बोलला नाही तर बरं होईल. असं म्हणत दुर्वाने रागातच फोन ठेवून दिला.
आज पहिल्यांदाच ती तिच्या बाबांसोबत अशा टोनमध्ये बोलली होती. पण मुळातच तिचा स्वभावच तसा होता. चूकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायची ती. शिवाला न ओळखता तिच्या बाबांनी जे त्याच्यावर जजमेंट दिलं होतं ते तिला अजिबात आवडलं नव्हतं. काय हो, काय झालं? रत्ना चहाचा कप घेऊन येत म्हणाल्या. काय नाही, आता आपली पोरगी सुद्धा पाटलांची भाषा बोलू लागली. दिवाकर खिन्नपणे त्या फोनकडे बघत म्हणाले.